नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण ओल्या तुरीच्या दाण्यांची चटपटीत अशी आमटी बनवणार आहोत। ही आमटी भातासोबत, भाकरीसोबत आणि तसंच पोळीसोबतही खायला खूप छान लागते। ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी ओल्या तुरीच्या शेंगांना सोलून त्याचे दाणे काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता मी इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे। यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे। एक हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि आता याचा आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। याची पेस्ट तयार झालेली आहे। आपण याला काढून घेणार आहोत। आता त्याच मिक्सर जारमध्ये आपण धुवून घेतलेली तुरीची दाणे घालून घेणार आहोत। आता यात आपल्याला पाणी न घालता याची जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं जाडसर असं याचं मिश्रण ठेवायचं आहे। आता मी इथे एक कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे। यामध्ये आता आपण तेल घालून घेणार आहोत। तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान अशी फुटायला लागली की यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। याला आपल्याला अर्धा मिनिटासाठी मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली दाण्यांची पेस्ट घालून घेणार आहोत आणि याला 2-1 मिनिट परतून घेणार आहोत। इथे मी दाण्यांची पेस्टला भाजून घेत आहे। तुम्हाला जर अशा पद्धतीने करायचं नसेल तर सगळ्यात आधी तुम्ही दाणे त्यावेळेस धुतले त्याच वेळेस एका कढईमध्ये त्या दाण्यांना थोडंसं तेल घालून परतून घ्यायचं आहे आणि मग त्याची पेस्ट तयार करायची आहे। आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि तिलाही व्यवस्थित परतून घेणार आहोत। तर इथे आपली तुरीच्या दाण्यांची पेस्ट छान अशी भाजली गेलेली आहे। आता आपण यामध्ये थोडीशी हिंग घालून घेणार आहोत। हिंग हा पचनासाठी चांगला असतो, त्यामुळे आवर्जून यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे। आता त्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता ते गरम झालेलं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता या आमटीला आपल्याला मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता। तुम्हाला जेवढी पातळ आमटी हवी असेल तेवढं तुम्ही पाणी यात घालू शकता। तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता आपली आमटी छान अशी घट्ट झालेली आहे। तुरीची दाणे ही शिजल्यावर अजून घट्ट होतात। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत। यालाही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता 1 मिनिट आपण याला व्यवस्थित उकळून घेणार आहोत। तर तयार झालेली आहे आपली ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी। ही आमटी खायलाही खूप टेस्टी लागते। या आमटीला मी भातासोबत सर्व करत आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला दिसतील। थँक यू।